कपडे काढते, मी यांना दाखवते हा कसा वाटतो, हा कसा वाटतो, हा कसा वाटतो. उलट चिडलेत माझ्यावर का तू वन पीस घेऊन कुठे चालले, तिथे जॅकेट घालशील, 2-2 जॅकेट घालशील, त्याच्या बाहेर निघशील नाही. काय ताई ठीक आहे. तो कांदा आहे, सफेद कांदा. कशी वाटते बाग? भारी वाटते बाग. फुलं घ्या फुलं. आम्ही हारची ऑर्डर पण घेतो. कारल्यासाठी त्यांनी टाकलंय लसूण, अद्रक, मिरची आणि इथे नारळ भाजून घेतलाय. आता असा एक एक करून सर्व फ्राय करून घेतो. आता फ्राय करून झाले की मग आम्ही दाखवतो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर आम्ही उद्या निघालो आहोत फिरायला, लग्नानंतर पहिल्यांदा. तर भक्ती मॅडम हॉलमध्ये आहेत. हॉलमध्ये काय करतात ना ते तुम्हाला दाखवतोय. मला बोलले इकडे लक्ष ठेवा हं तुम्ही, नाहीतर असं आटेल. आणि तिचं काय चाललंय काम ना ते दाखवतो. भाई झोप नाही लागत तिला, झोप. जायचंय मग बॅग भरायची आहे ना. मित्रांनो, यो एवढा पसार आहे ना, यो एवढं कपडे आहेत ना, हे एकटीच. म्हणजे आम्ही चाललो 10 दिवसासाठी. त्यामध्ये 2 दिवसाचा प्रवास असेल ट्रेनमध्ये जायचा आणि 2 दिवसाचा प्रवास असेल ट्रेनमध्ये यायचा आणि 6 किंवा 7 दिवस तिकडे. आणि 7 दिवसाचे कपडे बघा. आणि ही बॅग आहे ना, ही बॅग आहे हिची एवढी मोठी. आणि बघा ही बॅग आहे माझी. हा बघा. हा, आणि अशा ठिकाणी चाललोत ना जिथे वन पीस एक दिवस पण घालता येणार नाही. पण हिने वन पीस किती घेतलेस? सगळं वन पीस ढिगाण आहे. सगळे वन पीस आहेत. हा, मी बर्फात पण वन पीस घालून नाचणार, व्हिडिओ बनवणार आहे. समजे आप? हा, बर्फात पण वन पीस घालून व्हिडिओ हो. बनवणार आहे. तुला वन पीस एक दिवस घालायला भेटला ना तर नशीब. मित्रांनो, हिने आहे ना जवळजवळ 6 ते 7 वन पीस घेतले. म्हणजे ट्रिप आहे आमची 7 ते 7 दिवसाची. तेवढे वन पीस. हिला मी सांगते वन पीस सोड, काहीतरी जॅकेट वगैरे घे. ऐकच नाही. जॅकेट पण घेतलं ते बघा. यो एक घेतलाय, अजून कुठे गेला, अजून हा एक घेतलाय. सो तुम्ही गेस करा की आम्ही कुठे चाललो. 2 दिवसात तुम्हाला समजेलच पोहोचल्यावर. पण बघूया अंदाज तुम्ही लावता का की कुठे चाललोत म्हणून. हे बघा, हा नाईट ड्रेस आहे. बाई साधा काम नाही हिचा. आणि हे बघा, हे हिचे कपडे. हा, हे हिचे कपडे आणि हे माझे कपडे. ते पण दाखवतो मी. 1, 2 आणि फिरायला जाताना तुम्ही एकाच कपड्यावर आहे. 2 जीन्स चेंज करायचे म्हणजे 4 जीन्स आणि 1, 2, 3, 4, 5 आणि आता 2 टी शर्ट घेईन त्या. बस मोजक्याच, कारण मला अंदाज आहे तिकडे. इकडे बघा शूज. भाई मी तिकडे तुला दाखवीन. मी कपडे काढते, मी यांना दाखवते हा कसा वाटतो, हा कसा वाटतो, हा कसा वाटतो. उलट चिडलेत माझ्यावर का तू वन पीस घेऊन कुठे चालले, तिथे जॅकेट घालशील, 2-2 जॅकेट घालशील, त्याच्या बाहेर निघशील नाही. आता घेऊ तर द्या, माझी हाऊस आहे ती. घे मी हाऊस कर. पण तिथे गेल्यावर ठरवू ना आपण. तिथे गेल्यावर समजेल ना थंडी नसली आणि मी वन पीस नाही नेले, मग समजेल. चिडन मी. चिडचिड किती होईल. चालेल, घे तू बॅग पॅक कर. मला बॅग नाही भरता येत. आणि जो 3-4 वेळा हिचा वॉच आहे ना, तो मला अर्जंट हाणायला सांगितला. आता चाललोय तिकडे. सो हिच्यासाठी वॉच आणेन आणि 2 टी शर्टी फक्त माझ्यासाठी घेईन. सो चलो बघूया आल्यावर काय काय तयारी करते ती. मी काय बोलते, मला बॅग असे भरता नाही येत. माझ्या अशा मोठ्या मोठ्या घड्या होतात. तू तुझ्या पद्धतीने भरून घे, नंतर आपण भरू. घे, तुम्हाला येतं ऍडजस्ट करून घे. ओके. पटापट भर, पटापट. पटापट नाही होणार हे. पटापट नाही
चलो आता वाजलं ते म्हणजे 1 आणि मला निघायचं आहे सीवूडला. सो पहिले मला जेवायला दे आणि नंतर तू बॅग भरायला घे. ओके चलो. सो कंटिन्यू राहा तुम्ही आमच्या सोबत. येईन मी आल्यावर मदत करते, तोपर्यंत तू तुझ्या पद्धतीने भर. हा आमची पॅकिंग चालू आहे आणि काकू बरेच दिवसांशी आलेले आहे घरी. आणि अचानक पोपटीचा प्लॅन झालाय. हल्ली आठवण नाही रे आमची तुम्हाला. काय बोलायचं काय काक विसरलो रे आता गरिबांना. गरीब शेठ लोकांना गरिबांना विसरलो. चला तर अचानक झालेला आहे आमचा पोपटीचा प्लॅन आणि आता करायला घेतो पोपटी. आणि तू इकडं मोबाईल घे, मी पटापट संकेतच्या जोडीला मामोटा घेऊन येतोय. कुठे गेलेत? हाय का पाला का सुकलाय? मोठा लॉक करू आपण. हा आवरा मोठा. काय ताई? ही काय? तो कांदा आहे, सफेद कांदा. कशी वाटते बाग? भारी वाटते बाग. फुलं घ्या फुलं. आम्ही हारची ऑर्डर पण घेतो. हा म्हणजे ताई बनवतील हार. लग्नासाठी फुलं बघा ना, फुलं भारी आली ना. भारी आले. ह्याला एवढी आली. हा याला एवढी आली ना, ह्याला पण येत चाललं आता. रास मोठे. मस्त वाटत ना. आपण इथे चिकन राखायला थांबलोय, हो नाही तर माकडे येऊन काम करून जातील. माकडे आहे तिथं. हा मग तुम्हाला माहित नाही? जाम आहेत माकडं. आणा लवकर. चला पोपटी भरायची वेळ झाली. काकू एक एक पान काढते. बोला आकाशात लागेल पालाचा. खायचं काम केलंय मी, करायचं काम नाही केलं कधीच. आपण मीठ नाही आणलं का? हाय हाय मोठा मोठं मीठ. आपण आणलंय का काय? आणलेला मोठा मीठ. कुठे आणलंय? नाही इथे खाली नाही आणला. लोक हाय गे सगळं जमतं पंखे तुला. आता जवान शिकवायला घेतलाय बायकोनी. काय सांगतेस, हा? बाकीचा नसली का ती? नसली का ती? अरे चवलीच आहे ना. काय असं नको देऊ बोलतो. पेंडा आणला. काय टाकलं? वालाचं टाकलं काय? वालाच्या शेंगा टाकल्या मजबूत. हा बोलू बोलून टाका, समजेल कसं लोकांना. आता काही नाही. आता वाळाची शेंगा टाकायच्या आणि मग त्याच्यावर थोडं पाणी शिंपडायचं. अय्यो आता डायरेक्ट कचंबर. कचंबर. साष्ट्याचं आहे बोलतोय तो. मटन चिकन. मटन जरा इथं कुत्रा धावत होता सकाळपासून. शी काही पण ना. गालात धरला. तो छोटा होता म्हणून टेस्टी टेस्टी लागेल. असा काही नाही मित्रांनो, मस्त कोंबडीचा आहे. आणि पोपटी करताना कधी पण गावठी कोंबडी टाकू नका. हो ती शिजत नाही. शिजायचं नाही. मग गावठी कोंबड्या नाही ना लवकर शिजत. नाही तर काय बरोबर. हा आणि तो मॅरिनेशन केलाय, तो मी केलाय. काय बोलतोय. हा मटेरियल आईंनी टाकलाय. हा उभी मी होतो हा साईडला. तुम्ही उभ्या होत्या. कालवलं मिनी कापलाय. पिल्लाय मिनी. आला लसूण पेस्ट मिनी कापून दिले. कालवलं मी. अय्यो मग खाऊ आम्ही तिघं. सगळा सोरा सगळा आणला पप्पाही आमचे. मस्त शेंगाना पण मॅरिनेशन करतोय. वालाच्या टाकल्या ना अगोदर. चिकन सगळं आधीच टाकला. आता वरती नको टाकायला. अरे आपला मटेरियल आला पाहिजे का? चवडीच्या पण आहे. मग याचं मटर पहिला टाका का हो? मटर टाक. ते भारी लागतात. सगळा टाकते. कोणाला घाबरतो तू? सगळा राहील. एवढे शेंगा ती म्हणते. ट्रेन मध्ये सुके मच्छीचा डब्बा खोलायचा फक्त. सगळ्यांच्या तोंडाला पाणी. उकडायलाच लागतील त्या टाक ना. वालाच्या मिक्स केल्यास त्या उकड जातील. त्या माकल्यात त्या टाका. राहील सगळा मटेरियल राहील, नका टेन्शन. पंकज ठाकूर आहे स्वतः भरायला, नाही का? काय बोलतोय. तीच तर ट्रेनिंग दिले लहानपणापासून. लहानपणापासून हांड्या भराच्या ना पोपट्याला वाटतं. मीच शिकवलं ते हंडी भरायला. पहिले इथं लहानपणी येते हो त्याने शिकवायला. सतत नाही माणसांचे नाही. कधी मी बघितली नव्हती, पण आपण एकदा आलतो बघ भिन्या भिन्या, तेव्हा मी बघितलं एरिया सगळा तुमचा. अंडी जरा आम्ही लेट टाकली
ती फुटण्याची शक्यता आहे. बाबा नाही रे, ऐसा मत बोलिए. ऐसा मत बोलो. दाबून दाबून पहिलेच कर भरायला पाहिजे होती नाही का? टाक सगळी आपण खाऊ. नाही फुटायच्या, खाली आग कमी असते ना. नाही कुठला खली खाली खली बली तांबाट तांबट नाही टोमॅटो. तांबाट. इकडे गेलेलो मी ना, बोललो ना बटाट टाक बटाट. पक्की आजच होती काय बटाट बटाट. मग बोला आम्ही बटाटच बोलतो, तुम्ही बोला बटाटा. मग अशी कारलेला काय बोलला तुम्ही? कारेला कारेला कारेला. कारेलाची भाजी करायला मग तुम्ही काय बोलता? मला वाटलं मच्छी बिच्छीचा प्रकार आहे का कारेला. तुम्ही काय बोलता? कारली. कारेला कारली कारेला कारीला कारीला कारेला. कारेला कारेला बोलतोय. कसं कारेला? चला पोपटी भरून झाली आणि आता सजली काय नवरी सारखी सजली ती आता. हळद लागली तिला, मसाला लागला. आता गुड्डू आहे ना, धावत पळत जाईल अशी ना माचीस घेऊन येईल काय? माचीस घेऊन येईल काय? समजलं मला ते. चला जाळलेली आहे आमची लबलबीत पोपटी. कशी झाली? एक नंबर. चला टाकूया आता. तडपेल, पण ती भारी परफेक्ट झाली ना? perfect झाली हो. चलो चलो. तडकली का? तडकली. ही शेवटची पोपटी बोललेलो ना मी. काय अंदाज? सगळी नाही खाली ना जेवढे, हो सगळी नाही म्हणजे एक घरात. हा सगळी नको थोडी. थोडी थोडी काढा नाही का? गरम गरम ना. त्याचं थंड होईल. मी परत का आणली हो? परतान टाकू. मी याच्यावर टाकू ना पेपरावर. पेपरवर आहे रे. हा. कसा? नाही गरम असेल. हात धुलन ना ते पटक्याला पुन्हा हात लाव. थोडं थोडं हे झालं. पोपटी वगैरे खाली आणि आता करायला घेतली पुन्हा उद्याची तयारी. उद्याची तयारी म्हणजे काल तुम्ही बघितलं असालच कालच्या ब्लॉग मध्ये सुकटीची चटणी. आणि आता काय करायला घेतलंय? कारेली भरते मी. काय कारेली तरी कारली कारेली भरलेली कारली म्हणजे ती 4-5 दिवस राहतात ना. हा कशामध्ये राहतात माहिती का? 4-5 दिवस. इकडे बघा मी काय केलंय बघा, दाखत ठेवलेत. दाखवत दाखत म्हणजे त्याला दाखतच बोलतात, दुसरा काय बोलतात ते चमकवत चमकवलीस. सकाळीच ठेवलेली मी. इकडे बघा अख्खा त्याचा हे झाला गिद्दा. चमकली काय? हे पाणी निघला. हा अच्छा पूर्ण पाणी निघलं त्याचं. हा मग ती राहतात. हे बघा आता याच्यात वाटण भरायचं. वाटण भरायचं पद्धतशीर. मग ती मम्मी सांगत होती, मम्मी मला बोलली, हा. मम्मी सांगत होती का ती मग खराब नाही होत. 15 दिवस पण राहतात ना. आणि मित्रांनो लास्ट टाइम मी गेलेलो तिकडं आहे ना जेवणाचा लईच प्रॉब्लेम. हा ना. म्हणून ट्रेन साठी खाली खास ट्रेन मध्ये लई बकवास खाणं येते ट्रेन जेवण. मध्ये पालवी भेटत ना का? असं मी ऐकलं. नाही रे. नाही का? जेवण चव नसते. हा. नाही मीठ नाही टेस्ट नाही का. आपल्याला कसा तडका लागतोय. हा. आपल्याला झणझणीत खायची सवय असते. हा आता भरलेले कारल्यासाठी त्यांनी टाकले लसूण अद्रक मिरची आणि इथे तो नारळ भाजून घेतलाय. यांचा सगळ्यांचा हे करशील ना वाटण. आणि मग तो वाटण परत शिजवणार आहे. आणि सकाळी यांनी बॅग भरायला घेतलेली. मला सकाळपासून बॅग भरायला घेतली. ती अजून पण मला नाही भरता येत ना बॅग. माझी भरली. माझी पण तुम्हाला विषय काय आहे, आज पण कोण ना कोण येतच आहे. आणि आम्ही हॉलमध्ये असा पसारा ठेवलेला आहे. सगळ्यांना माहितीये आपण चाललो ते. चलो सगळ्यांना माहितीये. मला भरून द्यायला देईन तू फक्त घड्या करून ठेव. बाकीचा मी घड्याच मला येत नाही. छोट्या छोट्या मला मोठ्या घड्या येतात. ओके चालेल घे. पहिले तुझी रेसिपी झाली की मग त्याच्या मागे लागू. आता घेतलाय खोबरा पण सेम काय? सेम आणि कांदा पण सेम. कांदा बोललीस ना मग अशी. कांदा नाही टाकत. मम्मी बोलते का कांदा टाकला
कांदा एकदम खरपूस तळायला लागतं भाजायला अच्छा, लागतं. हा, माझ्यातून नाही काय मग अशी तू कांदा बोललीस का खोबराच बोललीस? खोबराच बोलली. अच्छा हो. चला खोबरा पण भाजून घ्यायचा असा पद्धत. भाजून तळून घेते आता. हा मग अशी भाजला. आता इकडे बघा मस्त अद्रक लसूण मिरची तळून झाली. आता खोबरा तळायला घेतलाय म्हणजे याचा वाटण होणार आणि कारली फ्राय. घाई गडबडीत चला केला रेडी. म्हणजे काय केला मी मिस झालो थोडा, गेलेलो बाहेर म्हणजे औषध आणायला, म्हणजे तयारीत सर्दी ताप खोकल्याचे सगळ्याचे. हा सो इथे हिने मस्त वाटण केला जो मगाशी दाखवलेला. खोबरा अद्रक लसूण मिरच्यांचा वाटण केला आणि याच्यात भरला. हा तो वाटण तेलात परत टाकला हा आणि हळद मीठ मसाला टाकला आणि तो तळून घेतला आणि आता मस्त थंड केला आणि मग लगेच कारेली भरली बांधत घेतल्या. आता बांधत घेतल्या जशा चिंबोऱ्या बांधतात तशा. हा. आणि हे डायरेक्ट काय करशील? डायरेक्ट तेलात तळायला. तळायला काय फ्राय? तेच फ्राय. मग डीप तेलात? नाही हा. चालू फ्राय. अच्छा सो चलो आता ही मस्त अशा गाठी बांधून घेते, नंतर मग फ्राय करताना दाखवतो. हा. मस्त पैकी चिंबोऱ्या बांधल्या वेज चिंबोऱ्या. वेज चिंबोऱ्या कारली मस्त पैकी बांधून घेतली आणि आता इथे तेल टाकलेलं आहे आणि आता मस्त लो फ्लेमवर फ्राय करायची. आता डायरेक्ट आणि ह्यो जेव्हा शिजेल ना तेव्हा काला मसा दिसेल. काय हा शिजेल तेव्हा काला मस्त दिसेल. सो आता मस्त पैकी फ्राय करायला घेऊ आणि आता फ्राय करून झाले की आम्ही दाखवतो लबलबीत लचलचीत. खाल काय मग तिकडं हे बोलतात मी एकच काय मग मी प्रेमाशी बनवलंय. मग खाईन ना प्रेमाशी एक काय. तो चलो एक एक करून घेतले कारण असे पतलाच पाहिजे ना. हा नंगरी तो पॅन. चला आता असा एक एक करून सर्व फ्राय करून घेतो. आता फ्राय करून झाले की मग आम्ही दाखवतो. फायनली काय कारली फायनली झालेले आहेत रेडी. गरमागरम डब्यात नको भरूस, गरमागरम डब्यात नको भरूस, जरा थंड होऊ दे. सो चला आजची पण रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आम्ही चाललो फिरायला. पण मी माझ्या मनाने नाही बनवलं. मम्मीला फोन करून करून विचारलं कारण मी भरली नव्हती कधी कारली. हा सो झाली मस्त. आता टेस्ट ट्रेन मध्येच करू आम्ही. आता खाताय का? नाही आमच्या प्रवासाची पण तयारी झाली. एक साईडला रेसिपी एक साईडला बॅगा भरून पण झाल्या. फायनली त्या उद्या प्रवासाचा ब्लॉग येणार आहे तो पण बघा. कदाचित एक दिवस स्किप होणार कारण ट्रेनमध्ये नेटवर्क नसतं. एकदा गुजरात सोडला की नेटवर्क नसतं. 1-2 दिवस स्किप होईल तर ऍडजस्ट करून घ्या. पण मी तिकडे ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. झोपा यावं लागल्या. सो धावपळ झाली ना. हा सो चलो आजचा ब्लॉग पण मी इथेच एंड करतो. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. म्हणजे आता डायरेक्ट भेटूया तिकडे. चलो बाय बाय. बाय गुड नाईट. बाय.